नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे बेस्ट गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र रिजन. सोबतच डिस्कस करणार आहे त्या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड, त्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या कॅटेगरी वाईज किंवा सीट टाईप वाईज काय कट ऑफ आहे त्या कॉलेजचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्कीच तुम्हाला ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवताना या व्हिडिओची मदत होईल. तर चला स्क्रीन शेअर करून प्रॉपरली प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणाऱ्या टाईममध्ये तुमच्या इंजिनिअरिंग ॲडमिशन रिलेटेड, करिअर रिलेटेड आपण व्हिडिओज घेऊन येणार आहे. तर बघा, आता तुम्हाला इथे प्रॉपरली स्क्रीन शेअर होत असेल आणि जो सिक्वेन्स आहे तो फॉलो नाही केला तरी चालेल. सिक्वेन्स तुम्ही तुमच्यानुसार रिअरेंज करू शकता, पण नक्कीच रेफरन्ससाठी तुम्हाला हा व्हिडिओ मदत करेल. तर फर्स्ट नंबरवर जसं तुम्हाला दिसत आहे COP, वन ऑफ द ड्रीम कॉलेज स्टुडंट्सचं. तर इथे इन्स्टिट्यूट कोड तुम्ही बघू शकता 6006. ओनरशिप ऑफकोर्स युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस आहे. आणि इथे ब्रँचेस बघा. आता वन बाय वन ब्रँचचा जर मी कट ऑफ सांगायला गेलो तर नक्कीच व्हिडिओ फार लेंदी होईल, म्हणून तुम्ही इथे सिव्हिल, CS, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या ब्रँचचा कट ऑफ जो आहे तो प्रॉपरली जनरल ओपनसाठी जसं बघू शकता 96.05 पर्सेंटाईल, CSE साठी 97.65 पर्सेंटाईल, मेकॅनिकलसाठी 95.14 पर्सेंटाईल बघू शकता. आणि मी स्क्रीन स्क्रोल करत आहे आणि तुम्ही ॲज पर जनरल ST, ॲज पर जनरल OBC, यल ओपन, यल SC, यल NTA, यल NTB इथे कट ऑफ बघता येईल. यल OBCचा कट ऑफ बघा 95.16 पर्सेंटाईल. जे EWSचा कट ऑफ वगैरे तुम्हाला इथं बघायला मिळत आहे. तसंच जर आपण स्क्रोल केलं आणि नेक्स्ट कॉलेज बघितलं, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. अगेन या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड 1002 आहे. गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे. आणि इथे सिव्हिल, CSE, IT, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या ब्रँचचा कट ऑफ आपण बघत आहे. तर इव्हन जनरल ओपनचा कट ऑफ सगळ्यात हायेस्ट आहे CSE साठी, बाकी ब्रँचेससाठी 90 to 91च्या रेंजमध्ये. देन तुम्ही ॲज पर कॅटेगरी वाईज इथे चेकआउट करू शकता. मी स्क्रीनला स्लोली इथे स्क्रोल करत आहे. देन यल ओपनचा कट ऑफ बघा, अगेन CSE साठी हायेस्ट आहे. अँड देन मेकॅनिकलसाठी अराउंड 88.92 पर्सेंटाईल आहे. देन यल OBC, यल SCBC अँड EWS. तर EWSचे कट ऑफ CSEचा बघा तुम्हाला हायर एंडला दिसत आहे क्लोज होताना. अजून जर स्क्रोल करता आपण आणि नेक्स्ट कॉलेज बघत आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ. आता नवीन एस्टॅब्लिश कॉलेज आहे, पण फॉर शुअर काही पॅरेंट्सचा फायनान्शियल कन्सर्न असतो किंवा काही विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजेस हवं असतं, तर अशा वेळेस नक्कीच प्रेफरन्स करू शकता. 1012 इन्स्टिट्यूट कोड आहे. इथे आपण सिव्हिल, CS, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या ब्रँचेस घेतल्या आणि मोरऑरलेस कट ऑफ आपल्याला 85 to 90च्या रेंजमध्ये बघायला मिळत आहे. जनरल ओपन असो, इव्हन जनरल SC, देन जनरल NTA, जनरल OBC, इव्हन कॉम्प्युटरचा कट ऑफ सुद्धा 87.77 पर्सेंटाईल आहे. देन यल SC अँड देन स्क्रोल करत गेलो तर यल OBCचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळतो. अँड देन EWSचा कट ऑफ लास्टमध्ये. ते यावरून तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो तुम्हाला हे कॉलेज लागू शकते की नाही. देन अजून स्क्रोल केलं तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड 2008 आहे. गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे. इथे सुद्धा आपण सिव्हिल, CSE, IT, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल सारख्या ब्रँचेस कन्सिडर केल्या आहे. हायेस्ट कट ऑफ तो ऑफकोर्स CSE, ITचाच तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचा कट ऑफ हायर दिसायला मिळेल. अँड देन मेकॅनिकल आणि कोअर ब्रँचेसचा तिथे तुम्ही जनरल ओपन, जनरल SC, देन जनरल OBC, यल ओपन वगैरे कट ऑफ बघू शकता. मी प्रत्येक कट ऑफ याच्यासाठी रिएटरेट नाही करते, ते फार जास्त तुमच्यासाठी काय टाइम कन्झ्युमिंग राहणार आहे. सो तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून नोट डाऊन करू शकता किंवा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. इथे इव्हन तुम्हाला EWSचा पण कट ऑफ बघायला मिळणार 91.16 पर्सेंटाईल आहे. सिव्हिलसाठी, CSE साठी 95.35 आहे. मेकॅनिकलसाठी कमी आहे, 90.41 पर्सेंटाईल आहे. देन अजून आपण जर स्क्रोल केलं तर श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 2020. गव्हर्नमेंट एडेड प्लस ऑटोनॉमस आहे. इथे अगेन सिव्हिल, CS, IT, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचा कट ऑफ आपण रेफरन्ससाठी घेतला आहे. तर तुम्ही इथे जनरल ओपन, देन जनरल SC, देन जनरल OBC, SCBC, देन यल ओपनचा कट ऑफ इथे बघू शकता. आणि अजून स्क्रोल करत गेलो तर यल OBCचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळता. बघा, तुम्हाला कुठं कुठं डॅश मिळत असेल. एक तर त्या सीट टाईपसाठी कोणी अप्लाय नाही केलं असेल किंवा माईट बी त्या स्टुडंटच्या जी सीट टाईप होती त्या स्टुडंटने अप्लाय केला पण त्याचा कट ऑफ एवढा हाय होता की त्याला जनरल ओपनच्या सीट टाईपमध्ये ती सीट मिळाली असेल. तर असं सुद्धा असू शकतात. त्याचा अर्थ असं नाही की तुमच्या कॅटेगरी LSCBC इथे डॅश दिसत आहे म्हणजे तुम्हाला नंबर लागला नसेल. तर अशा वेळेस तुम्ही जनरल ओपनचा किंवा लेडीज जर असेल तर यल ओपनचा रेफरन्स घेऊ शकता कट ऑफ बघण्यासाठी. देन EWSचा कट ऑफ तुम्हाला इथं बघायला मिळत असेल श्री गुरु गोविंद सिंग कॉलेजचा, राईट.
देन तुम्ही आता 6 नंबरचं जर कॉलेज बघायला गेलं, वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट माटुंगा मुंबई VGT आहे. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 3012. अगेन गव्हर्नमेंट एडेड प्लस ऑटोनॉमस आणि इथे तुम्ही ज्या ब्रँचेस आहे त्या ब्रँचेसचं कट ऑफ तुम्हाला इथं बघायला मिळतं. देन जनरल ओपन, जनरल SC, देन जनरल SCचा कट ऑफ बघायला मिळत आहे. पुन्हा जर थोडं स्क्रोल केलं तर अगेन जनरल OBC, जनरल SCBC, यल ओपन, LSCचा कट ऑफ बघायला मिळतं आणि तेच CSITचा कट ऑफ तुम्हाला हायर एंडलाच बघायला मिळणार आहे. आणि अजून जर स्क्रोल करत गेलो तिथे तुम्ही बघू शकता EWSचा वगैरे पण कट ऑफ, राईट. आता आपण जर अजून स्क्रोल करताय खाली तर सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी 3012. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल. आणि देन जनरल ओपन, जनरल SC, जनरल ST, अगेन जनरल OBC, जनरल SCBC, यल ओपन या कॉलेजेसचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळत आहे. EWSचा वगैरे सुद्धा. हे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा पण कट ऑफ तुम्हाला EWS पर्यंतचा बघायला मिळतो. पुन्हा जर आपण स्क्रीन स्क्रोल केली खाली तर तुम्हाला दिसायला मिळतं SVKM श्री भागुबाई माफतलाल पॉलिटेक्निक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. देन CS, IT अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ तुम्हाला इथं बघायला मिळत आहे. जनरल ओपन झाला, जनरल SC तुम्ही इथे बघू शकता. मी स्क्रोल करत गेलो तर यल ओपन अँड अगेन डायरेक्ट आपण EWS पर्यंत जात आहे. तिथे तुम्हाला कट ऑफमधून लक्षात येईल की कॉलेज तुम्हाला लागू शकतं की नाही लागू शकत. त्यानंतर आहे 9th नंबरचं लोकनेते शामराव पेजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरी. इथे आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 85-83 वर क्लोज झालं आहे, अराउंड 85.83 वर जनरल ओपन. देन अजून जर स्क्रोल केलं तर बाकी जनरल OBC, जनरल SCBC, देन यल OBC या EWSचा अराउंड 68.94 वर क्लोजिंग आहे. इलेक्ट्रिकल जर स्पेशली मुलींना घ्यायचं असते ब्रँच तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर 10 नंबर येतं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड 4004. गव्हर्नमेंट अँड ब्रँचेस सिव्हिल, CSE, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग. अगेन तुम्ही जनरल ओपनचा कट ऑफ बघू शकता. कमीच आहे थोडाफार, कारण ऑफकोर्स थोडं मुलं काही गव्हर्नमेंट कॉलेजला प्रिफर करत नाही कधी तर तुम्हाला कट ऑफ थोडं कमी बघायला मिळते. अगेन मग तुम्ही कट ऑफ बघू शकता जनरल SCBC, देन यल ओपन इथे स्लोली, आणि तुम्ही स्क्रीनला स्टॉप करून नोट डाऊन करू शकता, नो इश्यू. यल OBC, EWS वगैरे, राईट. आता जर अजून स्क्रोल केले तर तुम्हाला इथं दिसतं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. हे पण रिसेंटली एस्टॅब्लिश झालेलं कॉलेज आहे, पण बऱ्यापैकी या कॉलेजने प्लेसमेंटवर आपल्या काम केलं आहे. त्या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड 4025 आहे. ब्रँच अगेन सिव्हिल, CS, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल ब्रँचबद्दल आपण डिस्कस करू शकतो. जनरल ओपन, जनरल SC, जनरल STचा कट ऑफ बघायला मिळत आहे. देन जनरल OBC, SCBC, यल ओपन. अगेन मी स्क्रीनला स्टॉप करून दाखवते तुम्हाला, तुम्ही ते स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि अजून जर स्क्रोल करत गेलो तर यल OBC आणि EWSचा वगैरे कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. जर अजून स्क्रोल केलं तर देन गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड 5004. गव्हर्नमेंट ऑटोनॉमस सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ आपण इथं बघू शकतो. जनरल ओपनचा, जनरल SC, जनरल ST. देन आपण इथं जर बघत असेल तर जनरल STचा अराउंड CSचा कट ऑफ खूपच कमीवर क्लोज झाला आहे, 79.37 पर्सेंटाईलवर. देन अगेन जनरल OBC, SCBC, यल ओपनचा कट ऑफ CSचा 91.76 वर क्लोज झालेला आहे. देन अजून जर स्क्रोल करत गेलो तर आपल्याला इथं बघायला मिळतो PWD असो, यल OBC असो, अँड देन लास्टमध्ये EWSचा कट ऑफ. आता अजून 30th नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवसारी खुर्द. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड 6004 आहे. सिव्हिल, कॉम्प्युटर आणि मेकॅनिकलचा कट ऑफ आपण इथं बघत आहे. ॲज पर कॅटेगरी कॉलम तुम्ही बघू शकता. मी स्लोली स्क्रोल करत आहे आणि तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. देन जनरल OBC झालं, SCBC, यल ओपन, यल ST, देन यल OBC वगैरे, आणि लास्टमध्ये आपण EWSचा कट ऑफ बघत आहे. देन आपण 14 नंबरवर बघत आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 6005. गव्हर्नमेंट ऑटोनॉमस. सोबतच या कॉलेजमध्ये ब्रँचेसचा आपण कट ऑफ घेतो, तो आहे सिव्हिल, IT, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल. इथे तुम्ही जनरल ओपनचा कट ऑफ बघू शकता. इलेक्ट्रिकलचा पण खूप हायवर क्लोज झालेला आहे ॲज कम्पेअर टू IT सुद्धा जर बघायला गेलं तर. देन जनरल SC, जनरल ST, अगेन जनरल OBC, SCBC, यल ओपनचा कट ऑफ तुम्ही इथे बघू शकता. यल SCचा कट ऑफ आहे. अँड देन लास्टमध्ये जर आपण स्क्रोल करत गेलो तर आपल्याला इव्हन EWSचा पण कट ऑफ बघायला मिळतो इथे. देन आहे 15 नंबरचं कॉलेज वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड सांगली 6007 इन्स्टिट्यूट कोड आहे. गव्हर्नमेंट तर आहे, सोबत ऑटोनॉमससुद्धा आहे. सिव्हिल, कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल ब्रँचचा कट ऑफ आपण घेतला आहे. इथे जनरल ओपनचा बघा CSITचा कट ऑफ 95.66 पर्सेंटाईलपर्यंत क्लोज झालेला आहे. देन तुम्ही जनरल SCचा कट ऑफ बघू शकता.
अगेन जनरल, OBC, ACBC, यल ओपन यांचासुद्धा कट ऑफ तुम्हाला लक्षात येईल की किती हायवर क्लोज होत आहे. अँड जर आपण स्क्रोल करत गेलो तर अगेन आपण PWD, देन LACBC अँड EWS लास्टमध्ये आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. लास्ट कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 6036. गव्हर्नमेंट कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ आपण बघत आहे. देन फॉर जनरल ओपन, जनरल SC, NTA, NTD, जनरल OBC, यल ओपन अँड लास्टमध्ये स्क्रोल केलं तर OBC, ACBC अँड देन EWS. तर हे काही 15 ते 16 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस होते ज्या कॉलेजेसचं कट ऑफ आपण बघत होतो. नक्कीच तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन प्रत्येक गोष्ट क्रॉस कन्फर्म करा अँड डबल क्रॉस चेक करा, तेव्हाच तुम्ही तुमचा डिसिजन घ्या. पण आपण जे एक्सेल शीटमध्ये डिस्कस केलं त्या कट ऑफवरून तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो कोणतं कॉलेज तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज मिळायची शक्यता आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओतून मदत मिळाली असेल. विश यू ऑल द बेस्ट. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या पण टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा. थँक्यू.